नमस्कार मित्रांनो, मी इलोन बांदरकर. माझे युट्यूब चॅनल भारत भ्रमण मध्ये आपले स्वागत. गणपतीपुळे येथील हे भक्त निवास सुंदर असं दृश्य सकाळचं या ठिकाणी दिसत आहे. आम्ही रात्रीला इथे मुक्काम करून सकाळी गणपतीच्या दर्शनाकरता इथून निघालो. अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर येथील गणपती मंदिर आहे. अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आपण या ठिकाणी हे काढल्यानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपती मंदिर या ठिकाणी येतो. या ठिकाणी आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी आपण आपली गाडी या ठिकाणी पार्किंग करून घ्यायची आणि गाडी पार्किंग करून झाल्यानंतर इथून आपण गणपती मंदिराकडे या ठिकाणी निघायचे. या ठिकाणी काही फलक लावण्यात आलेले आहे. फलकाचे वाचन या ठिकाणी करून घ्यावे आणि त्या सूचनाचे पालन या ठिकाणी करावे. या ठिकाणी वाहनासाठी प्रवेश बंदी आहे. म्हणजे समोर आपण या ठिकाणी वाहन नेऊ शकत नाही. गणपती मंदिराकडे जाण्याकरता हे प्रवेशद्वार आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे या प्रवेशद्वारामधून आम्ही या ठिकाणी आत गेलो. या ठिकाणी प्रवेश करून आतमध्ये जात असताना सुंदर अशी नारळाची झाडे या ठिकाणी आम्हाला दिसली. खूप सुंदर असं दृश्य, हिरवगार निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी दिसत आहे. मोफत चप्पल स्टँड सुविधा केंद्र या ठिकाणी आम्ही आमचे चप्पल आणि बुटे या ठिकाणी ठेवली आणि कुपन घेऊन आम्ही इथून गणपती मंदिराकडे दर्शनाकरता या ठिकाणी निघलो. काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्या आम्ही या ठिकाणी वाचून घेतल्या आणि त्याचे पालन करत आम्ही इथून पुढे निघालो. या प्रकारच्या यामध्ये दर्शनाकरता लाईनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या मार्गाने आम्ही गणपती मंदिराकडे दर्शनासाठी इथून पुढे निघालो. भक्त निवासमधून आम्ही सकाळी 7-7:30 वाजता गणपती मंदिराकडे या ठिकाणी आलो. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी या ठिकाणी कमी होती, त्यामुळे आमचा नंबर या ठिकाणी लवकर लागला आणि मंदिरामध्ये आम्ही फटाफट या ठिकाणी गेट पर्यंत आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी उंदीर, गणपतीचे वाहन उंदीर या ठिकाणी आहे, त्याचे दर्शन आम्ही या ठिकाणी घेतले. दर्शनाच्या वेळा या ठिकाणी फलक या ठिकाणी लावलेला आहे. हे फलक या ठिकाणी वाचून घ्यायचे. प्रसादाची वेळ सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. गणपती मंदिराकडे दर्शनाकरता चालत जात असताना अनेक फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. ते फलक आपण या ठिकाणी वाचत पुढे निघावे. या ठिकाणी देणगी काउंटर या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी अनेक प्रकारच्या देणग्या या ठिकाणी फाडू शकतो. अन्नदान देणगी आहे, अभिषेक देणगी आहे. देणगी काउंटर वरून अजून पुढे आपण समोर आल्यानंतर या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये गणपती मंदिराचे दर्शन लाईव्ह ची स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आता मुख्य दरवाजा जो आहे, गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी जो मुख्य दरवाजा आहे, तिथे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये. म्हणजे तुम्हाला मोबाईल या ठिकाणी आतमध्ये, चालू मोबाईल तुम्हाला शूटिंग वगैरे या ठिकाणी घेऊ देत नाही. त्यामुळे या ठिकाणी मी इथपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर मंदिरामधून या ठिकाणी आम्ही दर्शन या ठिकाणी घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही या ठिकाणी बाहेर आलो. या ठिकाणी हा जो भाग या ठिकाणी दिसत आहे, हा सभामंडप आहे. या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊन आल्यानंतर भक्त या ठिकाणी बसतात. त्यानंतर मित्रांनो, मंदिरासमोरील पटांगणामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. मंदिराच्या पटांगणामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे समुद्राचे विहंगम असे दृश्य या ठिकाणून दिसते. हे मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मंदिराच्या पाठीमाग डोंगर आहे आणि हिरवेगार वातावरण, हिरवी झाडी या ठिकाणी दिसत आहे. असे सुंदर आणि रममान ठिकाणी गणपतीपुळे येथील हे गणपती मंदिर आहे. खूप असं सुंदर दृश्य इथं आल्यानंतर मन अगदी असे प्रसन्न होते. मित्रांनो, या ठिकाणी मंदिराच्या समोर ही जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली, उंच अशी जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. या ठिकाणून आपल्याला समुद्राच्या बीचवर या ठिकाणी जाता येत नाही. त्याचे कारण असे आहे की इथला समुद्र या ठिकाणी खोल आहे आणि या ठिकाणी पर्यटक जे येतात त्यांच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे इथे गेट आहे त्याला कुलूप या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्याकरता आपण ज्या मार्गाने दर्शनासाठी आलो होतो त्या मार्गाने आपल्याला परत या ठिकाणी वापस जायचे आहे. जिथे आपण चपला बुटे काढले आहेत त्या ठिकाणी आपल्याला परत वापस या ठिकाणी जायचे आहे. दर्शन करून परत जात असताना या ठिकाणी प्रसादालय या ठिकाणी आहे. प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी, त्याची वेळ सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रसादाची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. दुपारी 12:30 ते 2 वाजेपर्यंत सकाळचा आणि संध्याकाळचा पण प्रसाद इथे असतो.
जे भक्त पर्यटक सरळ जर गणपती मंदिरावर या ठिकाणी आलेले असेल तर त्यांच्याकरता भक्त निवासाची माहिती सुद्धा मंदिराच्या या ठिकाणी लावलेली आहे. भक्त निवासाचे या ठिकाणी चित्र सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. परत आपण या ठिकाणी चालत असताना लाडू प्रसाद ₹25 पाकीट 2 लाडू म्हणजे ₹25 2 लाडू प्रसाद या ठिकाणी मिळतो. तो घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे निघालो. मित्रांनो, आता या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणून समुद्राच्या बीचवर या ठिकाणी जातो. समुद्राच्या बीचवर जात असताना या ठिकाणी काही दुकाने या ठिकाणी आपल्याला दिसतात. लहान मुलांची खेळणी, लेडीज आर्टिकल वगैरे इत्यादी दुकानं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पोलीस स्टेशन मार्फत काही सूचना या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे तुम्ही समुद्राच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका आणि आपला जीव धोक्यात या ठिकाणी घालू नका, अशा प्रकारची सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. विविध प्रकारची दुकानं, खाद्यपदार्थ, नारळ पाणी अशा प्रकारची दुकानं या ठिकाणी समुद्र किनाऱ्याची शोभा या ठिकाणी वाढवत आहे. समुद्र किनाऱ्यावरती या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. समुद्राच्या काठावर या ठिकाणी आल्यानंतर ही रंगीबिरंगी जी जहाजं आपल्याला दिसत आहे, ती आपल्याला समुद्रामध्ये आतमध्ये अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला या ठिकाणी फेरफटका आपल्याला मारून आणतात. त्याचे काही मूल्य आपल्याला या ठिकाणी द्यावं लागते. अशा प्रकारचे हे ड्रॅगन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ड्रॅगनवरती बसून या ठिकाणी पर्यटक आतमध्ये फेरफटका मारून येऊ शकतात. याचे मूल्य आपल्याला या ठिकाणी काही द्यावं लागते. तसेच मित्रांनो, हे बघा या ठिकाणी समुद्रामध्ये जेट जेट स्काय ड्राईव्ह म्हणजे आपण या जेट स्काय ड्राईव्ह वरती आपण बसून भरगोच्च समुद्रामध्ये फिरण्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकतो. स्केट ड्राईव्हवर आपण आपण या ठिकाणी जात असताना त्यांचा ड्रायव्हर आपल्या सोबत असतो. ड्रायव्हर समोर असून आपल्याला पाठीमागे या ठिकाणी बसवतात आणि जवळपास 400 ते 500 मीटर अंतरापर्यंत आपल्याला नेऊन परत वापस या ठिकाणी आणतात. ड्रायव्हर सोबत असल्यामुळे आपल्याला कोणतीही भीती नसते. आपल्याला धरण्यासाठी तिथे व्यवस्थित जागा असते. खूप असा एन्जॉय या ठिकाणी समुद्रामध्ये आपण या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे हे ड्रॅगन या ठिकाणी आतमध्ये जात आहे. त्याच्यामध्ये पर्यटक या ठिकाणी बसलेले आहे. विविध प्रकारचे असे जहाज या ठिकाणी समुद्रामध्ये फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी आहे. स्काय ड्राईव्ह आहे, ड्रॅगन आहे. असे विविध प्रकारचे जहाजे या ठिकाणी आहेत. तसेच मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे स्काय ड्राईव्हला बांधून हे ड्रॅगन्स या ठिकाणी समुद्रामध्ये या ठिकाणी नेतात आणि परत आपल्याला या ठिकाणी वापस आणतात. अशा प्रकारे हे ड्रॅगन समुद्रामध्ये फेरफटका मारून या ठिकाणी परत वापस या ठिकाणी आलेले आहे. लाटांच्या प्रवाहावरती हे ड्रॅगन्स असे या ठिकाणी खालीवर या ठिकाणी होतात. समुद्राच्या बीचवर या ठिकाणी उंट सुद्धा आहेत. उंट आपल्याला समुद्राच्या बीचवरती आपल्याला या ठिकाणी फेरफटका मारून आणतात. खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी समुद्राचं आपल्याला उंटावरती बसून या ठिकाणी बघता येते. तसेच गणपतीचं मंदिर सुद्धा या ठिकाणून दिसते. सहकुटुंब सहपरिवार गणपतीपुळे दर्शनाकरता येण्याचा एक आनंद आगळा वेगळाच आपल्याला या ठिकाणी घेता येतो. अगदी माफक दरामध्ये इथे सर्व जहाजांचे माफक दर या ठिकाणी आकारण्यात येतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण गणपतीपुळे या ठिकाणी गणपती मंदिराचे दर्शन तसेच गणपती मंदिरासमोरील बीच समुद्र बीच या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतली. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.